महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल। काय खबर? हो भाव ऐकून तर घ्या। त्या गाण्याचं घर कुठं? कोणतं एकदम परफेक्ट बैलगाडा मला करतो। पूर्व उचला स्टेट गेल्यानंतर बाबा सायकल करायचं म्हणजे आबी आता माहिती निघन। गावड्या आता लय मोठा कांड आला। आईला सगळ्यांना आपल्याला पण बघितलंय, आता आपली पण लय वाट लागणार आहे। अरे काहीतरी पडल्यासारखा आवाज आलाय मला पण आलाय, पण जाऊ दे तिकडे, आपण जाऊ इथनं। अरे चल बघू तरी काय पडले। अरे नको लागा म्या। अरे सगळं बस, किती बेसेस। जा बाबा तुझं तू, मी तर जातो बाबा माझं मी। अरे बावड्या ही बघ की कोण आहे? काय म्हणला? अरे इकडे ये लवकर। कोण आहे? अरे हो तर तोच आहे की, आपण त्याला शोधत होतो। अरे पण ह्यो पडलाय का? दर 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 उचल याला। अरे उठ की। हे कोण आहे तू? अरे उठ की। ए नाव काय तुझं? हे बावड्या तू काय त्याला प्रश्न विचारतोय? जा लवकर पाणी घेऊन ये। थांब थांब लगेच सांगतो। अरे उठ की। उठ की। उठ की। अरे मारू नका मला। यार मारू नका। यार मारू नका मला। यार सोडा। मारू नको। यार सोड। यार मी नाही काय केलं, मारू नका। अरे तू जागा नीट, तुला मारतय कोण? नको मारू, मी नाही काय केलं लका। अरे कोण मारतय तुला? तू जागा नीट। मारू। अरे हो थांबलाय, पळत आलाय वाटतं। पाणी मार। कोण आहेस तू? सॉरी। बाबा आमच्या आधीच फाटल्या आणि राहिली चालली, आता तू फाड। हे बावड्या त्याला विचार तरी कुठला आहे तो, त्याचं गाव कुठलं आहे ते पण विचार। हे अरे तुझं नाव काय? तुझं गाव कोणतं? आणि असा पळत का आलाय तू? आणि इथं का बसलाय तू रे? अरे त्याला श्वास तरी घेऊ दे, एवढा प्रश्न विचारते तोय। बरं जा तुझं विचार, मी नाही विचारत मग। अरे उठ की। अरे नाव तरी सांग तुझं। कुठला आहे तू? थांब, त्याला विचारतोयस का मारतोयस? हे अरे कळतंय का तुला? तू असा पळतोयस कशाला? त्याची माहिती तर नाही निघाली, पण ज्याची माहिती काढतोय तोच सापडलाय। हो मालकीन बाई। ए शंभू गाडी वळव। का हो? अरे तू गाडी वळव, ती 2 कुत्री उचलायची राहिल्यात अजून। रे सांग केला ग, इथं कशाला आलता तू? अरे इथं कामाला आलो.
आता ऊस शिकवा जिथं गावते तिथं ऊसाना मारा. अरे कुठे गेलाय? ए या बांडगोळा लक्ष द्यावा तुम्ही. अरे या संग्रामने एकदा उचलायचं ठरवलं ना तर तो पाताळातनं सुद्धा उचलतो. आणि बांडगोळांना तुम्ही उसात लपलाय वे. ए उचला यांना. ए पळू दे पळू दे. असं पण एक कुत्र गावलं या. काळजी करू नको. त्याची गाडीत पण जागा नाही यांची लायकी पण नाही. मालकीन बाई, मालकीन बाई, मालकीन बाई. हो म्या. अरे काय झालं? संग्राम त्या बावड्या. अरे काय झालं नीट सांग. संग्रामने त्या बावड्याला उचललाय. काका त्या गाण्याला पाहिलं का? मग अशी रानात काम करत तेव्हा गाडी आली होती एक. कसली गाडी? लांबणे एवढं काय कळलं नाही. काळी गाडी होती. 4-5 पोरं उतरली त्यातनं. गाण्यान 2 पोरं पुढं पळत होती. 4-5 पोरं मागं पळत होती. तरी गाण्या म्हणत होता या गावच्या भानगडीत पडू नको. तो संग्राम चांगला माणूस नाही. काय केलं नाही त्याचं. कसली भानगड? नाही कसली. शोधतो गाण्याला. जातो. हो म्या. अरे चिखल्यानं केवढा भरलायस? आबा काय नाही झालं, पडलं मगाशी. आणि एवढा का दमलायस? पळत आलो ना. का पळत आलायस? आपल्या पैसे तिथं बिनचोडचं मैदान आहे ते सांगायला आलेलो. अहो आबा किती प्रश्न विचारताय. श्वास तर घेऊ द्या त्याला. मैदानाच्या आधी आपल्या इथं बैलाचा फेरा काढा म्हणजे त्यांचं प्रॅक्टिस होईल. हो म्या तुझा मी बघते काय करायचं ते. बैलांच्या शर्यतीत आता जीवांची शर्यत चालू झाली.